दुसरा भाग याच्यामध्ये ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता याच्यामध्ये इट इज डिव्हायडेड इंटू टू पार्ट. याला पहिला पार्ट याला म्हणतात एक्सटर्नल जेनिटालिया किंवा एक्सटर्नल ऑर्गन म्हटलं तरी चालते, आणि दुसरा इंटरनल ऑर्गन. आता एक्सटर्नल ऑर्गन किंवा एक्सटर्नल जेनिटालिया, आता याच्यामध्ये कुठले पार्ट येतात तर याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला आहे लॅबिया मेजोरा. आता डायग्राम मध्ये हे पार्ट नाही आहेत, तर याच्यामध्ये पहिला पार्ट एक्सटर्नल पार्ट असतात लॅबिया मेजोरा. these are two large folds form boundary of vulva. आणि हा जो लॅबिया मेजोरा असतो होमोलोगस टू द स्क्रोटम. स्क्रोटमला काय असतो? समांतर असतो. एमसीक्यू ला प्रश्न विचारतो. दुसरा भाग याला म्हणतात लॅबिया मायनोरा. स्मॉल थिन लिप लाईक फोल्ड लोकेटेड मेडेली टू द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या मध्यभागी असतो आणि लिप लाईक म्हणजे ओठासारखा असतो, थिन असतो. तिसरा पार्ट याला म्हणतात मॉन्स प्युबिस. इट इज द फ्लेशी एलिव्हेशन अबोव द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या वरती फ्लेशी असं एलिव्हेशन असतं, त्याला म्हणतात मॉन्स प्युबिस. चौथा पार्ट याला म्हणतात क्लायटोरिस. डायग्राम मध्ये ही नावं नाहीयेत. क्लायटोरिस स्मॉल इरेक्टाईल ऑर्गन. इरेक्टाईल ऑर्गन सरळ ऑर्गन असतो, इरेक्ट असतो. लाईंग अँटेरियर एंड ऑफ लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोराच्या अँटेरियर एंडला असतो आणि होमोलोगस टू द पेनिस. हा पेनिसला काय असतो? समांतर असतो. पुढचा पार्ट याला म्हणतात व्हेस्टिब्युल. व्हेस्टिब्युल म्हणजे काय? इट इज द मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ उल्व्हा. एनक्लोजिंग, कशाला एनक्लोज केलं? व्हाजायना अँड युरेथ्रल ओपनिंग. व्हाजायना आणि युरेथ्रल ओपनिंगला एनक्लोजिंग केलेलं असतं, आणि हा मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन याला म्हणतात व्हेस्टिब्युल. पुढचा पार्ट याला म्हणतात हायमेन. हा थिन असा पातळ असा म्युकस मेम्ब्रेन असतो आणि पार्शली एनक्लोज ओपनिंग ऑफ व्हाजायना. व्हाजायनाचं जे ओपनिंग असतं हे थिन अशा म्युकस मेम्ब्रेननं कव्हर केलेलं असतं, एनक्लोज केलेलं असतं, त्याला म्हणतात हायमेन. त्याच्यानंतर पुढचा पार्ट याला म्हणतात व्हेस्टिब्युलर ग्लँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बार्थोलिन ग्लँड असं म्हणतात. एक जोडी असते, पेअर्ड असतात. आयदर साइड ऑफ व्हाजायनल ओपनिंग. व्हाजायनल ओपनिंगच्या आयदर साइडला, दोन्ही साइडला प्रेझेंट असतात. होमोलोगस टू काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँड म्हणजे मेलच्या काउपर्स ग्लँडला ह्या काय असतात? होमोलोगस म्हणजे समांतर असतात. आणि सिक्रीट लुब्रिकेटिंग फ्लुइड, वंगणासारखा फ्लुइड म्हणजे द्रव तयार करण्याचं काम करतात. पुढचा भाग याच्यामध्ये ब्रिस्ट. आता याच्यामध्ये ह्या ब्रिस्ट वरती पेअर्ड राउंडेड स्ट्रक्चर असतं. हा प्रामुख्याने पेक्टोरियल रिजन मध्ये भाग येतो. इरेक्टाईल निप्पल असतात इन द मिडल. मध्यभागी इरेक्टाईल अशा निप्पल्स असतात. आता ह्या जे निप्पल्स असतात किंवा ह्या जे असतात, दीज आर मॉडिफाईड स्वीट ग्लँड. स्वीट ग्लँडचं मॉडिफिकेशन होऊन हे निप्पल्स हा तयार झालेले असतात. त्याचबरोबर हा जे निप्पल्स असतात कशापासून बनलेले असतात तर फॅटी टिश्यू अँड लॅक्टिफेरस ग्लँड. याच्यामध्ये लॅक्टिफेरस ग्लँड आणि फॅटी टिश्यू असतो. आणि ऍट द बेस मागच्या बाजूला डार्क ब्राऊन राउंडेड स्ट्रक्चर असतो किंवा एरिया असतो, त्याला म्हणतात ॲरिओला. आता त्याच्यानंतर पुढचा भाग याला म्हणतात इंटरनल जेनिटालिया. आता इंटरनल जेनिटालिया मध्ये आता ह्या डायग्राम मध्ये सगळे पार्ट दिसतात. पहिला पार्ट याला म्हणतात ओव्हरीज. डायग्राम मध्ये स्पष्ट दिसतोय बघा ओव्हरी. आता ही जी ओव्हरी असते, ह्या ओव्हरीज प्रामुख्याने पेअर्ड असतात, एक जोडी असते. याला प्रायमरी सेक्स ऑर्गन असं म्हणतात. आल्मंड असे बदामाच्या आकाराचे असतात. ॲब्डॉमिन रिजन मध्ये प्रेझेंट असतात. कनेक्ट टू युटेरस. युटेरस म्हणजे गर्भाशयाला जोडलेले असतात. कशानं? बाय लिगामेंटनं जोडलेले असतात. आता याच्यामध्ये फंक्शन काय तर ओव्हरीचं फंक्शन टू प्रोड्यूस एग किंवा ओव्हा. ओव्हा तयार करणे किंवा एग तयार करणे आणि फिमेल सेक्स हार्मोन तयार करणे, त्याला म्हणतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन फिमेल सेक्स हार्मोन तयार करण्याचं काम करतात. आता दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये आणखी एक फंक्शन याच्यामध्ये हार्मोनल कंट्रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे असतात हे हार्मोन काय करतात? मेन्स्ट्रुअल सायकल आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम हे दोन फिमेल सेक्स हार्मोन करतात. दुसरा पार्ट याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब डायग्राम मध्ये दिसते. या फॅलोपियन ट्यूबला ओव्हिडक्ट असं म्हणतात. ओव्हिडक्ट याच्यामध्ये एक जोडी आहे, पेयर आहे, ट्यूब लाईक आहे.
त्याचबरोबर नॅरो आहे, मस्क्युलर आहे, आतमध्ये लाइनिंग असते, सिलिएटेड इपिथेलियमची लाइनिंग असते आणि क्लोज टू द ओव्हरी, ओव्हरीच्या क्लोज असतो. साधारणपणे 10 ते 12 सेंटीमीटर याची एवढी लांबी असते. त्याचबरोबर हा फॅलोपियन ट्यूब जी असते याच्यामध्ये प्रामुख्याने याचं फंक्शन आहे कंडक्शन ऑफ एग किंवा कंडक्ट एग. एग जे असतं किंवा ओहम जे असते वाहून नेण्याचं काम हा फॅलोपियन ट्यूब करत असते. याचे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट याच्यामध्ये याला म्हणतात इनफंडिब्युलम. आता हा जो इनफंडिब्युलम डायग्राम मध्ये दिसतोय बघा, हा इनफंडिब्युलम हा फनेल शेप्ड असतो, फनेल शेप्ड असतो याच्यामध्ये. त्याचबरोबर प्रॉक्झिमल पार्ट असतो, पुढच्या बाजूचा पार्ट असतो. याला फिंगर लाईक प्रोसेस असतात, बोट्यासारख्या उंचवटे असतात, त्याला म्हणतात फिम्ब्री असं म्हणतात. आणि या फिम्ब्रीमध्ये सेंटरला ओपनिंग असतं, त्याला म्हणतात ऑस्टिया. आता त्याच्यानंतर राहिला मधला पार्ट जो असतो याला म्हणतात अँप्युला. मिडल पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट याला म्हणतात अँप्युला. आणि ऍक्च्युअल फर्टिलायझेशन जे असतं हे अँप्युला मध्ये होते. एमसीक्यू ला प्रश्न विचारतात, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन अँप्युला. आणि लास्ट पार्ट शॉर्ट पार्ट असतो, नॅरो पार्ट असतो, ओपन इन टू द युटेरस मध्ये ओपन होतो, त्याला म्हणतात इस्थमस. त्याच्यानंतर दुसरा पार्ट याला म्हणतात युटेरस म्हणजे गर्भाशय किंवा ओंब असं म्हणतात. पियर शेप्ड असतो, मस्क्युलर असतो, हॉलो म्हणजे पोकळ असतो. पेल्विक कॅव्हिटी मध्ये हा गर्भाशय प्रेझेंट असतं. डबल फोल्ड ऑफ पेरिटोनियम, पेरिटोनियमचं डबल फोल्ड असतं, त्याला म्हणतात मेसोमेट्रियम असं म्हणतात. याचे 3 भाग पडतात. अप्पर डोमसेप्ड पार्ट जो असतो त्याला म्हणतात फंडस. मधला जो पार्ट असतो मिडल त्याला म्हणतात कॉर्पस किंवा याला बॉडी असं म्हणतात. आणि लोअर नॅरो पार्ट जो असतो याला सर्व्हिक्स असं म्हणतात. आणि सर्व्हिक्स जे असतं इट ओपन्स इनटू व्हजायना मध्ये ओपन होतं. त्याच्यानंतर ह्या जे युटेरस आहे गर्भाशय असतात याच्यामध्ये 3 आवरण असतात, याचे 3 वॉल असतात. आउटर लेअर जो असतो याला म्हणतात पेरिमेट्रियम. आणि मधलं जो थिक लेअर असतो मिडल थिक लेअर याला म्हणतात मायोमेट्रियम. आणि आतलं जो व्हॅस्क्युलर लेअर असतो की ज्याच्यामध्ये युटेराईन ग्लँड असतात त्याला म्हणतात एंडोमेट्रियम. म्हणजे 3 भाग, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. आता फंक्शन काय या युटेरसचं, तर रिसीव्ह द ओहम फ्रॉम ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट मधून ओहम जो असतो तो रिसीव्ह करणे. प्लॅसेंटा फॉर्मेशन, नाळ तयार करणे. आणि एक्सपेल यंग वन ऍट द बर्थ, बर्थच्या वेळेस किंवा बर्थच्या वेळेस यंग वन जो असतो हा यंग वन बाहेर टाकण्याचं काम हे गर्भाशय करत असतं. पुढचा पार्ट याला म्हणतात व्हजायना. फायब्रोमस्क्युलर पार्ट आहे, ट्यूब लाईक पार्ट आहे. साधारणपणे 7.5 ते 10 सेंटीमीटर एवढी याची लांबी असते. ओपन इनटू व्हेस्टिब्युल ऑफ उल्व्हा, उल्व्हा व्हेस्टिब्युल ऑफ उल्व्हा मध्ये हा ओपन होतो. इट इज कव्हर्ड बाय थिन म्युकस मेम्ब्रेन. आपण मग पाहिल्याप्रमाणे हायमेनचं लेअर वरती म्युकस मेम्ब्रेन याच्यावरती कव्हरिंग असतं. आता पहिलं फंक्शन याच्यामध्ये कॉप्युलेटरी पॅसेज, कॉप्युलेशन पहिलं फंक्शन. दुसरं फंक्शन रिसीव्ह द पेनिस ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी पेनिस रिसीव्ह करणे. तिसरं फंक्शन अलो द पॅसेज ऑफ मेन्स्ट्रियल फ्लो, मेन्स्ट्रियल फ्लो जो असतो हा व्हजायना मधून बाहेर पडतो आणि ऍक्ट ऍज ए बर्थ कॅनाल, बेबीला बर्थ देण्यासाठी या व्हजायनाचा उपयोग होतो, म्हणजे याला म्हणतात सर्व ऍज ए बर्थ कॅनाल. आता पुढचा भाग याच्यामध्ये प्युबर्टी. आता प्युबर्टी म्हणजे काय, तर प्युबर्टी म्हणजे काय, एज वय काय, इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन रीच मॅच्युरिटी. जे आतले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात हे मॅच्युअर होणे याला प्युबर्टी किंवा याला म्हणतात मिनार्ची असं म्हणतात. म्हणजेच काय, इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय होतात, मॅच्युअर होतात. म्हणजेच काय, बिगिनिंग ऑफ चाइल्ड बिअरिंग पिरियड, चाइल्ड बिअरिंग पिरियड बिगिनिंग होणे याला म्हणतात प्युबर्टी. प्युबर्टीचं वय साधारणपणे 10 ते 14 वर्ष एवढं हे प्युबर्टीचं वय असतं. या पिरियड मध्ये साधारणपणे इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर होतात आणि बिगिनिंग ऑफ चाइल्ड बिअरिंग पिरियड. आणि पुढचा भाग याच्यामध्ये मोनोपॉज असं म्हणतात, मेनोपॉज. आता मोनोपॉज म्हणजे काय, आता मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ती स्टॉप होणे याला मोनोपॉज असं म्हणतात. आणि म्हणजेच काय, चाइल्ड बिअरिंग पिरियड स्टॉप होणे याला मोनोपॉज असं म्हणतात. आणि साधारण चाइल्ड बिअरिंग पिरियड साधारण एज 45 ते 50 वयामध्ये काय होतो,
हा पिरियड म्हणजे कुठला मोनोपॉज येतो, म्हणजे काय मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते आणि चाइल्ड बेअरिंग पिरियड काय होतो, स्टॉप होतो. आता त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये नेक्स्ट टीएस ऑफ ओव्हरी. आता हा जो ओव्हरीचा छेद आहे आपण ट्रान्सवर्स सेक्शन याच्यामध्ये डायग्राम मध्ये दिसतोय. याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट. पहिला पार्ट याला म्हणतात कॉर्टेक्स असं म्हणतात. आता कॉर्टेक्स आउटर मोस्ट पार्ट असतो. या कॉर्टेक्स मध्ये लाइनिंग आहे, त्या लाइनिंगला म्हणतात जर्मिनल इपिथेलियमची लाइनिंग असते. त्याचबरोबर इनसाइड द जर्मिनल इपिथेलियमच्या आतमध्ये डेन्स इरेग्युलर असा कनेक्टिव्ह टिश्यू असतो, त्याला म्हणतात ट्युनिका अल्ब्युजिनिया. डेन्स इरेग्युलर टिश्यू इनसाइड द जर्मिनल इपिथेलियम, त्याला म्हणतात ट्युनिका अल्ब्युजिनिया. त्याच्यानंतर कॉर्टेक्स मध्ये बघा तुम्हाला डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपिंग ओव्हेरियन फॉलिकल दिसतात. नावं दिलेले त्याच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि जो मॅच्युअर फॉलिकल असतो त्याला म्हणतात ग्रॅफियन फॉलिकल. अशा डेव्हलपिंग ओव्हेरियन फॉलिकल ह्या कॉर्टेक्स रिजन मध्ये असतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, आता oogenesis. आता oogenesis प्रोसेस या फिमेल मध्ये बिफोर बर्थ मध्ये ही oogenesis प्रोसेस या फिमेल मध्ये होत असते. आता ओव्हरी कंटेन, या ओव्हरी मध्ये काय असतात तर 2 मिलियन और मोर oogonia, साधारण 2 मिलियन किंवा त्याच्यापेक्षा जास्त oogonia प्रेझेंट असतात. विच बिकम प्रायमरी oocyte, त्याचं प्रायमरी oocyte मध्ये रूपांतर होतं. आणि अबाउट 6 मंथ बिफोर ह्युमन फिमेल बॉर्न, कधी होतं, अबाउट 6 मंथ बिफोर ह्युमन फिमेल बॉर्न. त्याच्यानंतर आता फिमेल बॉर्न झाल्यानंतर अबाउट 40,000, साधारणपणे 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट इन द ओव्हरी ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी. प्युबर्टीच्या वेळी म्हणजे 10 ते 14 वयापर्यंत 40,000 प्रायमरी फॉलिकल्स या फिमेल मध्ये तयार होतात. आणि आउट ऑफ दीज, याच्यापैकी ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल वन ग्रॅफियन फॉलिकल जे असते, फक्त एकच ग्रॅफियन फॉलिकल काय होते, मॅच्युअर होते आणि बाकीचे जे फॉलिकल जे असतात ते काय होतात, डिजनरेट होतात. आता सो फ्रॉम मिनार्ची टू मेनोपॉज. आता मिनार्ची आणि मोनोपॉज. आता मिनार्ची आणि मोनोपॉज याच्यामध्ये साधारणपणे अबाउट 400 एग्स आर रिलीज. साधारण 400 एग काय होतात, रिलीज होतात. कधी, मिनार्ची टू मेनोपॉज. मिनार्ची आता लक्षात आलं याच्यामध्ये बिगिनिंग स्टार्टिंग पिरियड याच्यामध्ये चाइल्ड बिअरिंग पिरियड आणि मेनोपॉज मध्ये काय स्टॉप द मेन्स्ट्रुअल सायकल. हा जो पिरियड आहे याच्यामध्ये 400 एग काय होतात, फिमेल मध्ये तयार होतात. मिनार्ची एज आपण सांगितलं 10 ते 14 वर्ष आणि मेनोपॉजचं वय आहे 45 ते 50 वर्ष. आता सो रिप्रोडक्टिव्ह पिरियड, या फिमेल मध्ये रिप्रोडक्टिव्ह पिरियड साधारण किती असतो या मिनार्ची टू मेनोपॉज मध्ये, साधारण 32 वर्ष हा रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो. आणि एका वर्षामध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल ऑकर पर इयर, 13 मेन्स्ट्रुअल सायकल फिमेल मध्ये पर इयर काय होतात, ऑकर होतात. म्हणजेच काय 32 इयर म्हणजे 32 वर्ष काय असतो रिप्रोडक्टिव्ह पिरियड. एका वर्षामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल गुणिले 13 म्हणजे 32 गुणिले 13 म्हणजे बरोबर 416 एग मे रिलीज, म्हणजे 400 ज्या फिमेलच्या लाईफ मध्ये 416 एग काय होतात, रिलीज होऊ शकतात. आता त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये इथं दिलेला याच्यामध्ये. आता राहिला पार्ट दुसरा, कॉर्टेक्स संपला. मेडुला, इनर पार्ट ऑफ द ओव्हरी, याला मेडुला असं म्हणतात. याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतो, याला म्हणतात स्ट्रोमा असं म्हणतात. आता त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये आफ्टर ओव्ह्युलेशन, समजा ओव्ह्युलेशन जर झालं, रप्चर फॉलिकल जे असतं, आता हा ग्रॅफियन फॉलिकल काय होतो, ब्रेक होतो आणि ओव्हम इज कम्स आउट, ओव्हम काय होतो, बाहेर होतो, याला म्हणतात ओव्ह्युलेशन असं म्हणतात. आता ओव्ह्युलेशन झाल्यानंतर आफ्टर ओव्ह्युलेशन रप्चर फॉलिकल जो असतो, या रप्चर फॉलिकल ग्रॅफियन फॉलिकल ब्रेक होतो आणि या रप्चर ग्रॅफियन फॉलिकलचं येलो मास तयार होतं, त्याला म्हणतात कॉर्पस ल्युटम. याच्यामध्ये दाखवलेला कॉर्पस ल्युटम हा येलो मास तयार होतं, कुणाचं, रप्चर ग्रॅफियन फॉलिकल पासून. हा कॉर्पस ल्युटम काय तयार करतो,
प्रोजेस्टेरॉन तयार करतो आणि प्रोजेस्टेरॉन जो असतो इट मेंटेन द प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम हे प्रोजेस्टेरॉन करतो आणि प्रोजेस्टेरॉन कोण तयार करतो कॉर्पस ल्युटम. इफ देर इज नो फर्टिलायझेशन, समजा फर्टिलायझेशन झालंच नाही तर या कॉर्पस ल्युटमचं काय होतं डिजनरेट होतं टू फॉर्म व्हाईट स्कार तयार होतो, त्याला म्हणतात कॉर्पस अल्बिकन्स असं म्हणतात. आणि इफ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, जर फर्टिलायझेशन जर झालं तर प्रेग्नन्सी याच्यामध्ये काय होते किंवा प्रेग्नन्सी डेव्हलप होते आणि कॉर्पस ल्युटम काय करतो प्रोजेस्टेरॉन तयार करतो आणि प्रोजेस्टेरॉन काय करतो मेंटेन द प्रेग्नन्सी आणि एंडोमेट्रियमचं काय होतं थिकनेस काय होते वाढ.